तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज खूप दिवसानंतर माझ्या चॅनलवर मी ब्लॉग शूट करायला लागलोय. ब्लॉग शूट करण्याचं कारण असं आहे की आज मोन्याने मला फोन केला. मोन्या म्हणतोय मी जिथं पोकलेन पार्क केलेलं आहे त्या पार्किंगच्या जागेवर तिथल्या शेतकऱ्याला कशाच तरी मार्कआउट काढायचंय, कशाची तरी साईट चालू करायची त्या शेतकऱ्याला. आणि ज्याच्या शेतात त्यांनी पार्क केलेलं आहे त्या शेतातून त्याला फोन आला त्या शेतकऱ्याचा की तुझं पोकलेन जरा महाग नाही तर पुढं कर, मला तिथं मार्कआउट काढायचंय कुठल्या तरी गोष्टीचं, मला ती पोकलीन तुझं अडचण करायला लागले. म्हणून शेतकऱ्याचे फोनवर फोन मोन्याला यायला लागलेत. परंतु मोन्याला पोकलीन येतंय का नाही तेच पाहण्यासाठी मी त्यासोबत चाललेलो आहे. कारण की मला पण गावात बोर होत होतं. मोन्या म्हणला चल येऊ बावी गावात त्याचं पोकलीन त्यांनी पार्क केलेलं आहे आणि त्याच आता जागेवर जाऊन मोन्याला पोकलीन येतंय का नाही तीच बघायला मी चाललेलो आहे त्यासोबत. तर तुम्हाला पण पाहायचं असेल तर व्हिडिओपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला पोकलीन बघू आधी मोन्याचं. मोन्याच्या पोकलीनकडे तर आम्ही चाललेलोत, परंतु गोजवड्यामध्ये आल्यावर पावसाने आम्हाला गाठलेलं आहे. पाऊस लय मोठा नाही परंतु खूप झिमझिम येते. आणि गोजवड्यामध्ये थांबल्यावर मोन्या म्हणला आमच्या इथं पाहुण्याचं घर आहे, त्या पाहुण्याकडून मी एक छत्री आणतो, छत्री घेऊन जाऊ. तर मोन्याने पाहुण्याच्या घरची छत्री आणलेली आहे. आता छत्री घेऊन आम्ही त्याच्या पोकलीनकडे चाललेलो. मोन्या पाहुण्याची छत्री आहे, नीट बंद कर. हार तुटू नये मोने, नीट कर. छत्री आमची बघडली राव. छत्री मित्रांनो, छत्री बंदच व्हाय नाही मोन्याकडून बी माझ्याकडून बी. गंजली छत्री, गंजली. असली कसली पाहुणे छत्री दिली रे मोन्या तुला. काय राव, दुष्काळात 13वा महिना. अरे वार सुटलंय मोने, ती छत्री तुटना आपल्याकडून, ती बंद करून ठेवू. पाऊस बी आता गेलाय, पाऊस जोरदार असल्या कारणास्तव नीट बंद कर. होती का नाही बंद? हां ती दाब, ही आधी दाब, ही दाब, ही दाब. हिथून घे खाली, आता घे खाली. हां घे खाली. ही वरचं ती कॅप हां ती घे खाली, घे खाली, घे. कर बंद. उगं पाहुण्याने छत्री दिली बेटा, काळजी पुटीन त्यांना तू ही कर, पॅक करते नीट. पाऊस लयच खतरनाक पडला मोन्याला का 5-15 मिनिटात. छत्रीचा काय उपयोग झाला नाही, परंतु छत्री तर तू मोडायलाच बसला होतास. तर मित्रांनो, मोन्याने पाहुण्याकडून छत्री आणली बरं का, पण त्या छत्रीचा काय उपयोग झाला नाही. कारण की उपयोग का झाला नाही, आम्ही त्या गावाच्या थोडं पुढं आलो की असला जोरदार पाऊस आला, आमची काय फटायला लागली पुढं जायला. कारण की छत्री बी आमच्या हातात टिकाणं, वारं बी सुटलं होतं. आणि जाता जाता एक रोडच्या कडाला एक सुंदर असा बारका कोटा दिसला आम्हाला, शेड दिसलं, आणि त्या शेडमध्ये येऊन आम्ही उभा राहिलो होतो. परंतु आता पाऊस वसरलेला आहे आणि ह्या कोट्यामध्ये एक सुंदर गाई पण आहे. परंतु आता पाऊस उघडल्यामुळे आम्ही गाडीवर पोकलेनकडे निघालो. पण आज परंतु किती पाऊस आला आणि किती महापूर आला तरी पोकलेन आम्ही पार्क केल्याशिवाय काय वापस येणार नाहीत. आणि मोन्याला पोकलेन चालविल्याशिवाय बघितल्याशिवाय मला काही चेन पडणार नाही का. चला पोकलेनकडे जाऊ. पोकलेनकडे जाताना लय अडथळे यायला लागलेत, परंतु आम्ही पोकलेन पार्क केल्याशिवाय काय मित्रांनो वापस येणार नाही. तर मित्रांनो, पावसात भिजत आम्ही आकर शेवट मोन्याच्या मिशनीपाशी आलेलो आहोत. ही काही पोकलेनची मिशन, आणि आता हीच मिशन दुसरीकडे तिकडे पार्क करायची. आता मोन्या मिशनीत जाणार आहे. मोन्याने केबिनमध्ये काहीतरी सामान ठेवलंय, ती सामान काढून मोन्या ती मिशन पार्क करणार आहे. मोन्या तुला येते का? पण येते बघ की. आता मोन्या चाललाय मिशनीत बसायला. मित्रांनो, मोन्या आता स्टार्ट करीन दमानी बरं का. त्यात काय ठेवलं होतं? आकर शेवट पावसात भिजत मिशनी जवळ आम्ही आलेलो होतो. मोन्याने सगळं सामान काढायला तयार चालू आहे मिशनीत. मोन्या मी इकडे जाऊ का? थांबू इथंच. घालची ना अंगावर माझ्या. मिशनीत पेटीत काय आहे मोन्या? कर चालू, कर चालू. थांब मला तिकडे जाऊ दे. अरे मोन्या इकडं कुठं करायला पार्क? यार
हा मोरे मला तू चुत्यात काढलं की बेटे पार्क करायचं नव्हतं काय नव्हतं मग कशाला आणलं रे एवढ्या पावसात मला पार्क करायचं होतं पण पाऊस पडलाय फसर म्हणून पार्क केलं नाही. अरे एवढं मोठं मिशन फसत असते होय. तर मित्रांनो अक्षरशः खूप मूड हाफ झालाय माझा पण आणि मोन्याचं पण कारण की मिशन काय तिकडं पार्क करायला येत नाही कारण की ते जिथं पार्क करायची होती तिथं पावसामुळे पाणी साचलंय आणि तिथं जर मिशन पार्क केली तर मिशन फसल असा मोन्या म्हणतंय आणि मिशन जर फसली तर क्रेन बोलूनच परत मिशन काढावं लागेल. ती शेतकरी पण म्हणलेत लय जास्त पाऊस झालाय जाऊ द्या म्हणले 2 दिवसांनी तुम्ही या आणि मिशन घेऊन जावा तुमची तुम्ही आणि 2 दिवसांनी डायरेक्ट आता मिशन घेऊन जायची डायरेक्ट कारण की इथं पार्क तर करता येत नाही. मोन्याने फक्त मिशनीत बसला आणि एक गोल चक्कर राऊंड मारला की त्याला कळालं की मिशन पुढं फसल म्हणून मोन्या मिशनीच्या खाली उतरलाय. आता पावसात तर फुकट चक्कर झाली ती झालीच माझी फुकट चक्कर झाली आणि बेजारी तर असली निघली ना मित्रांनो पावसामुळं आणि मोन्याला मिशन चालवायला येते असं ह्याच्यावरून कळालंय कारण की त्यांनी चांगलं गोल राऊंड मारलाय पण फुकट चक्कर झाली कारण की मिशन काय पार्क झालेली नाही. मोन्याचा तर मूड माझ्यापेक्षा हाफ झालेला आहे कारण की फुकट चक्कर झाली. मोन्या आता काय करायचं नेमकं आता काय नाही वाशीला जाऊ मस्त जाता जाता चहा पिऊ आता. तर मित्रांनो आता आम्ही जाता जाता गरमागरम चहा पितो. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच आमचे दररोज आजपासून ब्लॉग पडतील.